हे पण मित्रांनो तुम्हाला समजावं म्हणून मी डार्क खडूने करते आहे. तर आता आपण 1.25 इंचावर मुंड्याची खोली दिली आहे. आता आपण छातीची घडी टाकून घेऊ. आता आपण 7.5 इंचाचे 30 साईजचं माप घेतो आहे. त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच ॲड करणार आहे. तर 7.5 त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन 7.5 7.8 आणि 9. आता इथून आपण सरळ खाली घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता आपल्याला याला 2 इंचाची गळा रुंदी द्यायची अशा प्रकारे. आणि कस्टमरचा मागचा गळा आहे 10 इंचाचा. आपण अर्धा इंच हे शिलाई मार्जिन म्हणून ॲड करणार आहे. आणि सरळ बॉक्स आखून घेणार आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करू त्यावेळेस आपण गळ्याला शेप देणार आहे. आता काय करायचं, जे आपण पेपर कटिंग जे तयार केलेले आहे ना ते याच्यावर ठेवून घ्यायचं असं व्यवस्थित. असं ठेवून घ्यायचं आणि बघायचं कुठं कमी जास्त होते का काय. तर हे पॅटर्न जे मी काढले ते एकदम बरोबर आहे. तुम्ही असंच ठेवून घ्यायचे, कुठेच कमी जास्त वगैरे काहीच करायचं नाही आपल्याला. तर आता आपण हा जो काही पार्ट आहे असं कट करून घेऊ, नाही तर मग असं फिरून घेऊ. आणि जे काही बाकीचे पार्ट आहेत आपले ते ठेवून घेऊ. असं फक्त ठेवून कटिंग करायची आपल्याला. आता याचं हे जे पेपर कटिंग करताना मी 5.5 इंचाचं मुंढा घेतला होता. तर आपल्या इथं अर्धा इंच मुंढ्याला आकार द्यायचा आहे. खाली असं उतार द्यायचं आहे अर्धा इंचाचा. हे बघा दुसरे खडून दाखवतो तुम्हाला. हा अर्धा इंचाचा आपल्याला उतार द्यायचा आहे. आणि शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला इथून असं अर्धा इंचाचं उतार देऊन घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे अर्धा इंचाचा आपल्याला उतार द्यायचा आहे. तसं आपल्याला मागच्या भागाला देखील अर्धा इंचाचा असं उतार द्यायचं आहे तिरकस. दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंचाचा उतार द्यायचा आहे, डाऊन करायचं, जेणेकरून आपलं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही. आता आपण जसतशी कटोरी ठेवून कटोरीचा शेप देऊन घेऊया. काहीच करायचं आहे तुम्हाला. एकदा पेपर कटिंग अशी काढता आले ना तुम्हाला तर व्यवस्थित ठेवून नुसते पटापट ब्लाऊज कटिंग करायची. आता क्रॉसपट्टी, ही क्रॉसपट्टी आपण ठेवून घेणार आहोत. आता ह्या बाजूला आपण क्रॉसपट्टी ठेवणार आहोत. आता आपली जी काही आहे मागचा भाग, साईडपट्टी, कटोरी आणि ही क्रॉसपट्टी जे काय आपण आखले ते आता आपण कटिंग करून घेऊ. त्यानंतर मी बाहीचं माप कसं टाकायचं हे मी तुम्हाला सांगेन. एकच वेळेस आपण 2 अस्तर कट करतो मित्रांनो. हे बघा इथं अर्धा इंच आपल्याला डाऊन द्यायचं आहे, तिरकस जाग कापायचं आहे. इथून देखील आपल्याला डाऊन द्यायचं आहे अर्धा इंच आणि असं कट करून घ्यायचं आहे. जसजशी तुम्हाला सवय येईल तसतशी तुम्ही परफेक्ट कटिंग करता येईल तुम्हाला. आता आपण कटोरी देखील कट करून घेणार आहोत.
तर ज्यांना कोणा माझ्याकडून पेपर कटिंग शिकायचे असतील असे, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे पटापट. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायचे, कमेंट करायची. काय अडचण आली तर मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेल. आता आपण कटोरी पार्ट देखील कट करून झाला आपल्याला. साईड पट्टी देखील आपली कट झालेली आहे. त्यानंतर ही जी काही क्रॉस पट्टी आहे ती देखील आपली कट झालेली आहे. तर एकाच वेळेस आपण 2 ब्लाऊजचं जे काही अस्तर आहे ते एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज असल्यामुळे ते आपण एकाच वेळेस एकावर एक ठेवून कट केलेले आहे. आता आपली पुढचा भाग देखील कट झाला आहे दोन्ही ब्लाऊजचा. हे बघा पाहू शकता, दोन्ही ब्लाऊजचा आपलं पार्ट कट झालेला आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ. आणि हे बॅक पार्ट देखील आपले दोन्ही ब्लाऊजचे कट झालेले, हे देखील आता आपण बाजूला ठेवून देऊ. आता आपण स्लीव्हची कटिंग करूया. आता जो काही अस्तरचा उरलेला कपडा आहे आपला, जो काही आपण बाकीचे सगळे पार्ट कट झालेलं कापड आहे ते बघा, असे 2 पॅटर्न इतका आपला जो काही कपडा आहे तो उरलेला आहे. आता आपण याला असं डबल फोल्ड करणार आहोत. हे बघा, बंद बाजूची काय आहे ते आपण असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित दोन्ही पदर व्यवस्थित ठेवायचे अशा प्रकारे. आता आपण जी काही बाहीची उंची आहे, कस्टमरची जी काही बाही आहे ती आहे 4.5 इंचाची. कस्टमरची स्लीव्ज आहे 4.5 इंचाची. आणि दंडघेर जो काय आहे तो 10.5 इंच आहे. इकडून ठेवतो. तर लग्नांची इतकी गर्दी आहे तर माझे मिस्टर देखील मला मदत करत आहे कटिंग करायसाठी. तर मी अस्तर कटिंग करून देते. तर ते अशा प्रकारे ब्लाऊजच्या पिसावर ठेवून कटिंग करता मित्रांनो. तर तुम्हाला देखील असे सपोर्टिव्ह हजबंड आहे का? तुमचे देखील हजबंड असे सपोर्ट करता का? माझे खूप करता मला. तर आता आपण बाई कशी कटिंग करायची हे पाहूया. हा पाट तिकडे ठेवा, असा बंद बाजूने इकडं करा. हा असा याच्यावर मी बाई देईन ना, ती बाई ठेव. तर आता आपण बाई कटिंग करणार आहे. तर मी अगोदर 4.5 इंच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच सिलाई मार्जिन असं 5.5 इंचाची बाही उंची घेणार आहे. ज्या बाजूने बंद बाजू आहे आपली त्या बाजूने आपल्याला उंची टाकायची आहे बाहीची. तेव्हा 5.5 इंचाची आपण बाही घेणार आहोत. आणि ही जी काही बाईची जी मुंडा आहे तो किती घ्यायचा आहे, आपला जो छातीचा चौथा भाग आहे तो आपण टाकणार आहोत 7.5 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला ॲड करायचं आहे. असं 8 इंच आपल्याला टाकायचं आहे अंतर. त्यानंतर हा जो इकडचा खुला भाग आहे ना आपला, त्या बाजूने आपल्याला 2 इंचाचा उतार द्यायचा आहे. हे जे काही आहे उतार त्याला कॅप हाईट म्हणता बाहीची. त्यानंतर आपल्याला हे जे काही बाहेरचं बाजू आहे ना तिथून आपल्याला 1.5 इंच आतमध्ये जायचं आणि असे मार्किंग करून घ्यायचं. आता जिथं आपण बाहीची जी काही उंची टाकली होती ना तिथे आपल्याला 2 मार्किंग करायचे. पहिलं मार्किंग आपल्याला 1 इंचावर करायचं आहे आणि दुसरं 2 इंचावर करायचं आहे. तर आपण हळूवारपणे गोलाकार आकार द्यायचा आपल्याला ते स्लीव्हचा आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला थोडंसं खाली उतार द्यायचं जेणेकरून मुंड्यामध्ये जे काय आहे ते घोळ येणार नाही कुठल्याही प्रकारचं. जसजसं तुमचं सराव होईल तसं तुम्हाला स्लीव्हजला आकार द्यायला जमेल. आता मी दंडघेर आहे आपला 10.5 इंच. तर 10.5चं निम्म होतं 5.25. त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच, 5.25, 6.25 आणि 6.5. आता आपण ही स्लीव्ज
कटिंग करून घेणार आहे. सुरुवातीला बाहेरचा मुंडा जो काय आहे तो कट करायचा, आतला करायचा नाही. हळूवारपणे तुम्ही दोन्ही एकाच वेळेस कट कराल आणि तुमची पूर्ण बाईची जी काही कटिंग आहे पूर्णपणे चुकून जाईल. हे बघा अशा प्रकारे. आता काय करायचं, हे जे काय आपण एकावर एक 2 पार्ट कट करतोय ना ते असे मोकळे करून घ्यायचे बाईला. त्यानंतर हा पुढचा भाग जो काही मुंड्याचा आकार तो आपण कट करून घ्यायचा. तर आता आपली अस्तरची काही कटिंग आहे, एकाच वेळेस आपण 2 ब्लाऊजचे अस्तर कट केलेले आहे. आता आपण हे पिसावर ठेवून पटापट कट करून घेऊया. हे बघा पिसाची जी काही घडी आहे अशी डबल फोल्ड आपल्याला पीस ठेवून घ्यायचा आहे. आता हे या जे काही कस्टमरचा जो काही ब्लाऊज पीस आहे तुम्ही बघू शकता, हा जो काही साडीचा जो काही काठ आहे तो एकाच बाजूला आलेला आहे. तर आपण याच्यावर बाई ठेवणार आहे. जो उरलेला भाग आहे तो आपण स्टिच करताना पाठीच्या भागाला जोडणार आहे. तर आपण पटकन आता हे कटिंग करून घेऊया. तर बंद बाजूच्याच बाजूला आपण पाठीचा भाग ठेवणार आहोत. त्यानंतर आपण ही जे काय आहे साईड पट्टी ती आपण ठेवणार आहोत. त्यानंतर आपण कटोरी ठेवणार आहोत आणि ही क्रॉस पट्टी. आता आपल्याला हे पार्ट सर्व कटिंग करून घ्यायचे. एक्स्ट्राचं कापड ठेवायचं आपल्याला, जेणेकरून जेव्हा आपण स्टिच करू आणि जेव्हा अस्तर जोडू त्यावेळेस आपण जो काही पार्ट जॉईंट केल्यानंतर एक्स्ट्राचं कापड होतं तर आपल्याला नंतर कट करता येतो. असे सर्व पार्ट एकावर एक ठेवत चालायचे. हे कट झालेले आहे. जी काही कटोरी आहे ती देखील आपण कट करून घेऊ. आता राहिली म्हणजे आपली स्लीव्ज. आता आपण ही जी काही स्लीव्ज आहे ही किनारीवर ठेवणार आहे अशी. आता आपण हा जो काही पार्ट आहे तो एवढाच उरतोय. तर आपण हा जो काही किनारीचा पार्ट आहे याचा आपण आता बॅकला छोटासा पॅच तयार करून लावू, कारण काठ खूपच छोटासा उरतोय. आता आपण स्लीव्ज देखील कट करून घेऊ. आता आपली स्लीव्ज देखील कट झालेली आहे आणि ब्लाऊजचे जे काही सगळे पार्ट आहेत ते देखील कट झालेले आहे. आता जो काही उरलेला कापड आहे आपला ब्लाऊज पीसाचा तो असं व्यवस्थित गुंडाळून याच्यावर ठेवून द्यायचा आहे. आणि अस्तरचा देखील जो काही उरलेला कापड असेल तो देखील याच्यात ठेवायचा. ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करायला बसू तेव्हा आपल्याला हुकलूक पट्टीला आणि पायपिंगला जो काही कापड लागतो एक्स्ट्राचा आपल्याला लागत असतो तर आपण ते कट करून ठेवू आणि ब्लाऊजचे जे काय आहे ते आपल्याला बांधून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं एक ब्लाऊज कटिंग झालं. जर आपण पेपर कटिंग करून ठेवली, एकाच वेळेस 2 ब्लाऊज कटिंग केले तर आपली जी काही कटिंग आहे ती फास्ट होते. आता आपण लगेच दुसरा ब्लाऊज पीस देखील कटिंग करून घेऊ. एकाच वेळेस आपण 2 जे काही अस्तर होते कट केले होते हे देखील बंद बाजूच्या साईडने आपण पाठीचा भाग ठेवून घेऊ. आता हा पीस जो काय आहे तो पूर्णपणे प्लेन पीस आहे.
डार्क कलर असल्यामुळे तुला तुम्हाला थोडंसं व्यवस्थित दिसत नसेल. जितकं मला दाखवता येईल तितकं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आता आपण हे कट करून घेणार आहोत. जसं ते ब्लाऊज कट केलं होतं तसंच हे त्याच प्रकारे हे देखील कट करून घेणार आहे एक्स्ट्रा ठेवून. स्लीव्ज देखील आपण कट करून घ्यायची आता. तर असे एकाच वेळेस आपण झटपट 2 ब्लाऊज कटिंग करून घेतले. तुम्हाला देखील असे एकावर एक ब्लाऊज ठेवून कटिंग करायचे असेल तर ही ट्रिक नक्कीच फॉलो करा. तर बघा किती कमी वेळेत आपले 2 ब्लाऊज कट झालेले आहे. जर तुम्ही असं सेपरेट जर अस्तर ठेवलं असतं तुम्हाला दोन्ही वेळेस मार्किंग करायला किंवा कट करायला जास्त वेळ लागला असता. अशा प्रकारे जर तुम्ही कटिंग केली तर तुमचं काम सोपं होतं आणि लवकर पूर्ण होतं. तर हे बघा अशा प्रकारे आपले हे देखील ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे. तर तुम्हाला ही आजची जी माझी पद्धत आहे ती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. कारण 2 तारखेपासून मी रेग्युलर आपले शिवण क्लासचे जे काही व्हिडिओ आहेत ते टाकणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.